Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. शिवसेना पक्ष चिन्हासह आमदार अपात्रता प्रकरणी आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी. ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद संपून शिंदेंचे वकील युक्तिवाद करण्याची शक्यता. दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनातील लाठीचार्जवरून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा संसदेत आज बोलण्याची शक्यता. पॅलेट गन कुणी चालवल्या, ऑर्डर कुणाची, मोदी शहांमध्ये संसदेत उत्तर देण्याची हिंमत नाहीये, राहुल गांधींचा हल्लाबोल. मोदी शहा संसदेत उत्तर देत नाहीत, त्यांनी पदावर राहू नये, काँग्रेस नेते नाना पटोलेंचा निशाणा. तर शहा संसदेत चर्चा करणार, विरोधकांना उत्तरही देणार, मात्र त्यावेळेस राहुल गांधींनी पळ काढू नये, शेलारांचा टोला. एनडीए खासदारांचा संसद भवन परिसरात आंदोलन, राहुल गांधी भागो मत अशा आशयाचे फलक हाती घेत घोषणाबाजी. तर झारखंडमधील विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जचाही निषेध व्यक्त. विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्ज विरोधात भाजपकडून झारखंड बंदची हाक. विधानसभेवर विद्यार्थ्यांनी काढलेल्या मोर्चावर पोलिसांनी केलेल्या कारवाईचा निषेध. झारखंडमधील अनेक जिल्ह्यांमध्ये चोख पोलीस बंदोबस्त तैनात. गडचिरोलीमधील खाण उद्योगात जवळपास 1,500 आदिवासी लोक मारले गेलेत. आदिवासी मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, संजय राऊतांचा हल्लाबोल. तर काँग्रेस संस्थाचालकांच्या आश्रमशाळा, राऊत त्यांना जाब विचारणार का, बन यांचा पलटवार. मराठा आरक्षण उपसमितीची आज सह्याद्री अतिथीगृहावर महत्वाची बैठक. जरांगेंकडून पुन्हा उपोषणाच्या घोषणेनंतर सरकार अलर्टवर. कुणबी नोंदी आणि प्रमाणपत्र प्रक्रियेच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला जाणार. सरकारच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष. सुप्रिया सुळेंच्या मुलीच्या रिसेप्शनला दिग्गज नेत्यांची उपस्थिती. मोदी शहांसह राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि सोनिया गांधींचीही हजेरी. तर मोदी स्टेजवर येताच सुळेंनी रोहित पवारांना खेचलं. रोहित पवारांचा मोदींसोबत संवाद झाल्याची दृश्य. रेवती सुळे आणि सरंग लखानींच्या रिसेप्शन सोहळ्याला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मात्र गैरहजर. पार्थ पवार आणि जय पवारांची रिसेप्शन सोहळ्याला उपस्थिती. सुनेत्रा पवारांच्या गैरहजेरीचं कारण अद्यापही अस्पष्ट. महाराष्ट्रामध्ये गाय आणि म्हशीच्या दुधामध्ये प्रति लिटर 2 रुपयांची वाढ. गाईचं दूध 62 तर म्हशीचं दूध 76 रुपये लिटर. तर दुग्धजन्य पदार्थांच्या दरातही 10% वाढ होणार. जेन झीच्या बदलत्या विचारसरणी प्रश्नांवर आरएसएस मंथन करणार. 19 ते 21 ऑगस्ट दरम्यान विशाखापट्टणममध्ये समन्वय बैठक होणार. भाजपसह 32 संघटनांचे वरिष्ठ पदाधिकारी देखील उपस्थित असतील. सरसंघचालक मोहन भागवत, दत्तात्रय होसबळेंच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार. पुण्यामध्ये महाराष्ट्र धर्म संरक्षण कायद्याअंतर्गत पहिला गुन्हा दाखल. ब्रिटनच्या धर्मगुरूंच्या प्रवचनातून धर्मांतर करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप. खडक पोलीस ठाण्यामध्ये हिंदुत्ववादी संघटनांची तक्रार. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.